श्रोते हो नमस्कार. मी तुमचा रेडिओ मित्र आर.जे. स्वामी. आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, आज गुरुपौर्णिमेचा उत्सव आणि या निमित्तानं आपण सगळ्यांना शुभेच्छा एकमेकांना देत आहोत. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यामध्ये गुरु असतात आणि लहानपणापासूनच आई आणि वडील हे आधी जन्मदाते आपले पहिले गुरु, त्यानंतर प्राथमिक शिक्षण घेतो ते शिक्षक आपले दुसरे गुरु आणि मग आयुष्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपण उच्च शिक्षण घेतो तेव्हा देखील आपल्याला गुरु भेटत असतात. परंतु आयुष्यामध्ये आपण नोकरी करावी की उद्योग करावा आणि पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याला काही ना काही उद्योग करावाच लागतो आणि त्या आर्थिक दृष्टिकोनातून झालेले गुरु हे फार महत्त्वाचे ठरतात आणि आपल्या जीवनातला टर्निंग पॉईंट असतो. तर श्रोते हो, आपण रेडिओ मन भावनच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेत असतो आणि या अनुषंगानं आपल्या आज स्टुडिओमध्ये रेडिओ मन भावनच्या स्टुडिओमध्ये एक खास कार्यक्रम घेऊन आलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि यूथ अँड स्टार्टअप ही सिरीज आपण सुरू करतोय खास आपल्यासाठी आणि बेरोजगार युवकांमध्ये आणि विविध लोकांमध्ये देखील ज्यांचे उद्योग आहेत तर त्यांनी देखील स्टार्टअपमध्ये पुढे यावं आणि उद्योग व्यवसायामध्ये पुढे यावं या अनुषंगानं या उद्देशानं आपण हा कार्यक्रम सुरू करतोय. आणि माझ्यासोबत आज रेडिओ मन भावनच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत एक असं व्यक्तिमत्व पत्रकारितामध्ये ज्यांनी 20 वर्षांचा ज्यांचा प्रवास आहे आणि आज ते उद्योजक देखील झालेले आहेत. तर स्टार्टअप देखील सेलचे उपाध्यक्ष आहेत, खानदेश स्टार्टअप सेलचे. तर डॉक्टर युवराज परदेशी सर आपल्या रेडिओ मन भावनच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. युवराज सर, आपलं रेडिओ मन भावनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. थँक्यू स्वामी. खूप अत्यंत असा वेगळा आणि खूप चांगला विषय म्हणजे हॉट ज्याला म्हणू आपण, नक्कीच. तर हॉट विषय तुम्ही निवडला आहे. याबद्दल तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो की खूप छान विषय तुम्ही निवडला आहे. खरं तर सर, हा विषय निवडण्यामागचं श्रोते हो मला सांगायला आनंद होतोय. डॉक्टर युवराज दादा, मी त्यांना दादाच म्हणतो, अनेक वर्षांपासून आमची ओळख आहे. डॉक्टर युवराज परदेशींबद्दल सांगायचं झालं तर हे उपाध्यक्ष आहेत खानदेश स्टार्टअप सेलचे आणि कंटेंट ओशन इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड आता सध्या जी कंपनी डिजिटल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात काम करते, अनेकांना रोजगार देण्याचं काम देखील करते, अनेकांना मार्गदर्शन करते, या कंपनीचे को फाउंडर आणि डायरेक्टर आहेत. पत्रकारिता क्षेत्राचा त्यांचा 20 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्ता, देशदूत यासोबतच जनशक्ती या वृत्तपत्रांमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे. जनशक्तीचे माजी निवासी संपादक, जे जनशक्ती हे वृत्तपत्र खानदेशातील अत्यंत जुनं असं इतिहास ज्याला आहे असं जनशक्ती वृत्तपत्र, त्याचे माजी संपादक, माजी निवासी संपादक देखील आपण राहून चुकलेला आहात. आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि लॉबिंग या विषयावर आपण संशोधन केलेलं आहे, PhD पूर्ण केलेली आहे आणि 3 आंतरराष्ट्रीय आणि 11 राष्ट्रीय शोध निबंध आपले प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे रेडी टू स्टार्टअप आणि आउट ऑफ बॉक्स आणि माध्यमांचे अर्थकारण अशी 3 पुस्तकं आपण प्रकाशित केलेले आहेत. श्रोते हो, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांनी हे पुस्तकं सध्याच्या या लेटेस्ट युगामध्ये IT च्या जगामध्ये महत्त्वाची ज्याची भूमिका ठरते या संदर्भात त्यांनी लिहिलेली आहेत. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्सेस अँड रिसर्च तसेच साऊथ एशिया फाउंडेशन या प्रतिष्ठित संस्थेतर्फे आपल्याला फेलोशिप देखील आपण प्राप्त केलेली आहे, आपल्याला मिळालेली आहे. आणि स्टार्टअप, आर्थिक घडामोडी, उद्योग जगत, तंत्रज्ञान या विषयांवर अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये आपले लेख, जे प्रेरणादायी लेख आहेत, ते प्रकाशित झालेले आहेत. आणि याच माध्यमातून आम्ही त्या लेखांनी आम्ही सुद्धा प्रेरणादायी होऊन ही सिरीज सुरू करतोय. श्रोते हो, यूथ अँड स्टार्टअप या विशेष कार्यक्रमामध्ये डॉक्टर साहेब आपलं स्वागत. खरं तर हा विषय आपण सांगितलं छान निवडला, पण हा निवडण्यामागचा प्रेरणा ही आपल्याकडूनच मिळालेली आहे. अनेकदा आपण स्टुडिओला भेट दिली आणि ही 2ऱ्या-3ऱ्या भेटीमध्ये थोडासा विलंब झाला या कार्यक्रमाला, पण आता लेट पण थेट हा कार्यक्रम आपण करणार आहोत. नक्कीच. आणि स्टार्टअप, यूथ अँड स्टार्टअप हा विषय आपणच दिलेला आहे. परंतु या विषयाच्या माध्यमातून खरं तर उद्देश मी सांगितलेलाच आहे, पण आपला काय उद्देश हा सिरीज देण्यामागचा? हे बघा, आता आपण जर स्टार्टअप ह्या विषयाबद्दल जेव्हा बोलतो तर अलीकडच्या काही वर्षामध्ये आपण 5-6 वर्षांचं थोडंसं मागे जाऊया की स्टार्टअप या शब्दाला प्रचंड ग्लॅमर मिळालेलं आहे. म्हणजे आधी जर तुम्ही 8-10 वर्षापूर्वीचं जर बघितलं तर काय व्हायचं बऱ्याच वेळेस की मी व्यवसाय करतो आहे किंवा मी नोकरी करतोय, तर याला जी प्रतिष्ठा होती त्यापेक्षा खूप जास्त प्रतिष्ठा स्टार्टअप ह्या शब्दाला आलेली आहे. आणि त्याला आपले राज्य सरकार, केंद्र सरकार आणि ही जी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या घडत आहेत तर याला ती सगळी धोरणं आपण कारणीभूत आहे असं म्हणूया. आणि आता जर आपण एक प्रवास बघितला स्टार्टअपचा, म्हणजे अलीकडच्या याच्यात जर आपण DPIIT जे म्हणतो किंवा ज्यांच्या फिगर्स जर आपण बघितल्या तर
देशामध्ये माझ्या माहितीनुसार अधिकृत 92,000पेक्षा जास्त रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत अच्छा. आणि 106 युनिकॉर्न्स आहेत. हम्म. आता स्टार्टअप म्हणजे काय हे तर आपण जाणून घेऊयाच. पण युनिकॉर्न म्हणजे काय की ज्या स्टार्टअपचं व्हॅल्युएशन हम्म. हे $1 बिलियन असतं. अच्छा. आता $1 बिलियन म्हणजे किती? तर आता $1 म्हणजे साधारणतः आपला 84-85 रुपये. तर तुम्ही $1 बिलियन इंटू 84-85 करा, म्हणजे साधारणतः 8,500 कोटी हम्म. ज्याचं व्हॅल्युएशन जेव्हा एखाद्या स्टार्टअपचं होतं, असं याला आपण युनिकॉर्न म्हणतो. असे आपल्या देशामध्ये 106 युनिकॉर्न्स आहेत. अच्छा. आणि हे सगळे युनिकॉर्न्स म्हणजे साधारणतः आता कसं आहे की काही एखादी बिझनेस म्हणजे कसं असतं की वडिलांनी सुरू केलं, आजोबांनी सुरू केलं, तर मुलगा दुसरी किंवा तिसरी पिढी ती रन करते. बरोबर आहे. स्टार्टअप हे पहिल्या पिढीने सुरू केलेलं आहे. आणि जे आपण ज्या 106 युनिकॉर्न्सबद्दल बोलतो आहोत, तर हे सगळे अगदी यूथ म्हणजे तुमच्या माझ्या वयाचे जे तरुण आहेत, यांनी ते स्टार्टअप सुरू केले आणि आता त्यांनी युनिकॉर्न्सपर्यंत त्यांनी एक मोठी मजल मारलेली आहे. अच्छा, खूपच छान. एक लक्षात घ्या की देशामध्ये आता आपण जेव्हा बोलतो की बाबा देशात बेरोजगारी आहे, नोकऱ्या मिळत नाही. आता ह्या विषयामध्ये जर आपण खोलावर जेव्हा जातो, तर अनेक वेळेस सांगतो की बाबा आपण स्वयंरोजगाराची कास धरली पाहिजे, नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे आपण बनले पाहिजे, असं साधारणतः बऱ्याच वेळेस सांगितलं जातं. हो, अनेक आणि व्याख्यानांतून, अगदी 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 परंतु नेमकं हे कसं केलं पाहिजे याच्याबद्दलची अवेअरनेस म्हणा किंवा ती माहिती पुरेशी आपल्याला नसते. आणि अशा वेळेस स्टार्टअप हा एक बेस्ट विंडो आहे, मी असं बघतो की त्याच्याकडे, की ज्याच्यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे जर तुम्ही DPIITची जर वेबसाईटवरती गेलात किंवा गव्हर्नमेंटच्या काही आकडेवारी जर तुम्ही बघितली, तर आतापर्यंत देशामध्ये जी काही स्टार्टअप सुरू झाले आहेत किंवा जे काही युनिकॉर्न्स आहेत, तर या सगळ्या स्टार्टअप्स किंवा युनिकॉर्न्सने आतापर्यंत साधारणतः 8 ते 9 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यूथ आणि स्टार्टअप हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे, असं मला वाटतं. खूप छान. आणि म्हणूनच हा विषय आपल्या संवादातून आपण पुढे आलेला होता. आणि या कार्यक्रमाला नेमकं नाव काय ठेवायचं, तर यूथ अँड स्टार्टअप. तर श्रोते हो, ही विशेष पर्वणी खास आपल्यासाठी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर युवराज परदेशी यांना स्टुडिओमध्ये बोलवलंय. आणि आज खऱ्या अर्थानं आता नवीन पिढीला स्टार्टअप म्हणजे नेमकं काय आता हे कळणार आहे. तर डॉक्टर युवराजजी, मला जाणून घ्यायला आवडेल, आपण या विषयावर सिरीज पुढे सुरूच राहणार आहे. आपलं प्राथमिक माध्यमिक शिक्षण नेमकं कुठे झालं आणि त्यानंतर आपण उच्च शिक्षण कसं घेतलं, थोडक्यात आम्हाला सांगाल? कारण कोणतीही व्यक्ती जेव्हा स्टुडिओमध्ये गप्पा मारते, किंवा मला माहीत आहे आपल्या संदर्भात, कारण मी आपल्याला मोठा भाऊच म्हणतो, आपण अनेक वर्षांपासून सोबत आहोत, पण नेमकं श्रोत्यांना कळावं नेमकं आपल्या या संदर्भात. माझं प्राथमिक माध्यमिक शिक्षण हे पाचोरा इथे झालं. मी पाचोरा शहरात इथे राहायला असल्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तिथून कंप्लीट केलं. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन मी पुण्यातून कंप्लीट केलं, बॅचलर ऑफ जर्नलिझम. त्यानंतर मास्टर ऑफ जर्नलिझम आणि PhD आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून कंप्लीट केली. आणि पत्रकारितेचा प्रवास हा माझा पुण्यातून सुरू झाला. पुणे केसरीमध्ये माझी पहिली नोकरी जी होती, ही पुणे केसरीमध्ये माझा पत्रकारितेत सुरुवात केला. आणि लोकमान्य टिळकांचं जे वृत्तपत्र, अगदी म्हणजे मी स्वतःला अगदी नशीबवान समजतो की माझ्या पत्रकारितेची सुरुवात अशा वृत्तपत्रापासून झाली आहे, की त्यामुळे कदाचित हा 20 वर्षाचा प्रवास जो माझा झाला आहे, त्याचा बेस त्या वृत्तपत्राच्या सुरुवातमध्ये आहे. मी आशीर्वाद मला लाभले त्या याच्यामध्ये. आणि मग हा जो आपण सेलमध्ये पण उपाध्यक्ष आहात, आपलं एक आता कंटेंट ओशियन नावाची जी संस्था आहे, त्याच्या आपण फाउंडर आहात. अगदी. तर कसं हा नेमकं पत्रकाराने उद्योजक व्हावं आणि एक वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करायला सुरुवात हे केली? बघा स्वामी, तुम्ही आधीच बोललात म्हणजे पत्रकारिता क्षेत्रामध्ये जवळपास 19-20 वर्षाचा अनुभव. आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना की माझं आवडीचं लेखन होतं की उद्योग जगतावरती मला लिहायला आवडायचं, बिझनेस रिलेटेड जे ॲक्टिव्हिटीज आहे मी त्याच्यावरती लिहायचो, आंतरराष्ट्रीय घडामोडी मी त्याच्यावरती लिहायचो. आणि त्यातल्या त्यात जेव्हा माझा PhDचा मी अभ्यासक्रम सुरू केला, तर भारतीय म्हणजे कॉर्पोरेट संवाद आणि लॉबिंग ह्या जो माझा विषय निवडला गेला. आता कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि लॉबिंग हे उद्योग जगताशी निगडीत हा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये मी जवळपास 5 वर्ष रिसर्च केल्यानंतर मला असं लक्षात आलं की नाही, ही बरीच इन्फॉर्मेशन जी माझ्याकडे आता ती गोळा झालेली आहे, त्याच्या माझा 400 पानांचा थेसिस तयार झालेला आहे, त्याच्याने मला PhD अवॉर्ड झाली. परंतु हा थेसिस किंवा याच्यामधला एक झिस्ट हा फक्त त्या डिग्रीपुरता मर्यादित न राहता हा लोकांपर्यंत आला पाहिजे. आणि त्याला जी सध्या यूथमध्ये जी क्रेज आहे स्टार्टअपची, ती जोड मी त्याला देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर असा विषय केला की आता आपण पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना मी स्वतःचं काही करू शकतो का. त्यानंतर
मी आणि माझे जे दुसरे को फाउंडर आहेत तुषार भामरे आणि रजत भोळे म्हणून, आम्ही तिघांनी एकत्र येऊन आमची कंटेंट ओशन इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची आमची कंपनी सुरू केली, जी डिजिटल मीडियामध्ये काम करते आणि अच्छा. आता एक मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यासह जिल्ह्याच्या बाहेर म्हणजे अगदी पुणे, मुंबई, नगरसुद्धा याच्यामध्ये आम्ही काम करतो आहे. खरं तर जाणून घ्यायला आवडेल आपले जे काही पोर्टल्सवर आपलं चांगल्या पद्धतीनं कंटेंट असतं, पोर्टलची नावं काय काय आहेत आपल्या? आमच्या कंपनीचे जे प्रॉडक्ट जर म्हटले तर बघा, जळगाव लाईव्ह जे तुमचं आमचं पोर्टल आम्ही जेव्हा नेहमी म्हणतो, हे जळगाव लाईव्ह जे पोर्टल आहे ते आमच्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर मिशन MPSC म्हणजे तरुणांना काय म्हणतो स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आम्ही जी गायडन्स उपलब्ध करून देतो फ्री ऑफ कॉस्ट, ते missionmpsc.com आहे. ॲग्रिकल्चरमध्ये काम करण्यासाठी आम्ही शेतशिवार नावाचा आमचा प्लॅटफॉर्म आहे. हो, तो खूपच छान हो, वेबसाईट आपण शेतकऱ्या केलेली म्हणजे आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे उद्योजकता म्हणजे नवीन प्रयोग शेतकरी जे करत आहेत ते सक्सेस स्टोरीज असेल किंवा अगदी शासनाच्या विविध योजना त्याची म्हणा माहिती किंवा देखील आपण देत आंतरराष्ट्रीय असतो. घडामोडी काय सुरू आहे हम्म. हे अगदी साध्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं ते आमचं एक माध्यम आहे आणि चालेल. त्यातून आमचं जरा काम थोडंफार सुरू आहे. आणि काही PR चे कामं पण आपण डिजिटल मीडियाच्या हो हो, माध्यमातून ते तर तो चालवतो. बिझनेसचा पार्ट आहे. खूपच छान. म्हणजे श्रोतेहो बघितलं की काळाची गरज ओळखून आणि त्यांनी याला सुरुवात केलेली आहे. तर थेट आता विषयाकडे वळूया. आता आपल्या संदर्भातली माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. यूथ अँड स्टार्टअपची आपण सिरीज कशी सुरुवात करतो याच्या मागची थोडंसं विविध पैलू आपण उलगडून सांगितलेले आहेत. तर आता आपण पुढचे पैलू उलगडणार आहोत. स्टार्टअप म्हणजे नेमकं काय डॉक्टर साहेब? कारण स्टार्टअप याच्यामध्ये फार म्हणजे लोकांना आता यूथला देखील जाणून घ्यायला आवडेल. अरे यूथसाठीच हा विशेष कार्यक्रम आहे आणि माणूस हा शेवटपर्यंत शिकत असतो, म्हणजे तो यूथच असतो. माणसाने शरीराने जरी म्हातारं झालं तरी मनाने तो श्रीमंत असतो. म्हणून असं समजू नका, यूथ म्हणजे तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका. पालकांसाठी, शिक्षकांसाठी, सगळ्यांसाठीच हा कार्यक्रम आहे. तर स्टार्टअप म्हणजे नेमकं काय? अगदी हा अगदी खूप मोठा आणि म्हणजे बेसिक प्रश्न जरी असला तर याची व्याप्ती खूप मोठी आहे. कारण की जेव्हा आपण बघतो की आपल्याकडे आज आपण जर इकोसिस्टम म्हणजे जागतिक स्टार्टअप इकोसिस्टीमचा जर आपण एक कॅनव्हास बघितला हो. तर आपला भारत देश जो आहे ही जगातली तिसरी मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणून ओळखली जाते. तर याचं कारण काय आहे की आपल्याकडे यूथ पॉवर खूप मोठ्या प्रमाणात आहे. अच्छा. अलीकडे जर आपण थोडी काही वर्ष मागे गेलात की स्टार्टअप ही संकल्पना काय होती माहिती का, की बँगलोर, हैदराबाद, नोएडा, दिल्ली अशा मोठ्या शहरांपुरतं, फार फार तर महाराष्ट्रात आला तर पुणे, मुंबईपर्यंत अशी मेट्रो शहरांपुरतं मर्यादित होती. बरोबर. परंतु स्वामी तुम्हाला सांगायला आणि श्रोत्यांना सांगायला आनंद वाटेल की स्टार्टअप ही संकल्पना आता गावखेड्यामध्ये रुजत चाललेली आहे. अच्छा. अगदी आपल्या छोट्यातल्या छोट्या गावातला एक होतकरू तरुण एक नवीन संकल्पना घेऊन येतो, स्टार्टअपच्या त्याला स्वरूप देतो आणि आज तो यशस्वी होतोय. म्हणजे आपण शार्क टँक इंडिया हा एपिसोड सगळ्यांनी मला असं वाटतं की श्रोत्यांनी बघितला असेलच. त्याच्यामध्ये जुगाडू कमलेश नावाचा एक होतकरू तरुण आपण बघितलेला आहे नक्कीच. की तो मालेगाव सारख्या एका छोट्या भागात राहणारा एक शेतकरी तरुण, की माझ्या तो ग्रॅज्युएशन त्याने कंप्लीट केलं नसावं असा तरुण शार्क टँक इंडियामध्ये एका स्टार्टअपची आयडिया घेऊन येतो. त्याला ते शार्क टँकचे जजेस, ज्याला शार्क्स म्हणतो, हो. ते इम्प्रेस होतात. त्याला 20-25 लाखाची फंडिंग देतात हो. आणि तो तरुण देशभरात प्रसिद्ध होतो आणि यशस्वी होतो. नक्कीच. तर हे मला असं वाटतं की हे आपल्या स्टार्टअपचं एक यश आपण असं म्हणूया. आणि तुम्ही जसं विचारलं की स्टार्टअप म्हणजे काय, तर मुळात काय माहिती का की बरेच लोक यापासून थोडेसे दूर आहेत अजूनही. म्हणजे आपण असं जरी म्हणत असलो की 92,000 स्टार्टअप आता जवळपास देशात सुरू झाली आहे, परंतु जेव्हा आपण म्हणतो की 140 कोटी लोकसंख्या असलेला आपला देश आणि त्याच्यामध्ये फक्त 92-93,000 स्टार्टअप सुरू झाले, तर ही संख्या आपल्याला एक ती कंपॅरिझनमध्ये कमी वाटते. याचं कारण काय आहे का की अनेकांना असं की स्टार्टअप म्हणजे काहीतरी भव्य दिव्य असं काहीतरी वेगळं असं काही असावं. परंतु हे बघा, स्टार्टअप म्हणजे असं नवीन असं वेगळं काहीच नाही. जर आपण डेफिनेशन वाईज जर आपण बघायचं म्हटलं तर स्टार्टअप म्हणजे काय असतं की छोटीशी कल्पना असते, एक छोटीशी कंपनी असते की ज्याचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस हे मार्केटमध्ये अवेलेबल नसतात, किंवा जे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यांच्यापेक्षा स्टार्टअपचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस हे सरस असतात, बेटर असतात. अच्छा, ओके. ही अगदी साधी डेफिनेशन, म्हणजे याला कुठलंही रॉकेट सायन्स नाही. म्हणजे आपण असं बघू, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन ह्या मोठ्या कंपन्या आहे. आता यांचा बेस काय आहे, हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. आता देशामध्ये सक्सेसफुल हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म झाले. म्हणजे काय झालं की सुरुवातीला हे स्टार्टअप होते फ्लिपकार्ट,
त्याच्यानंतर अनेक काय म्हणतात आपल्या ई कॉमर्सचे प्लॅटफॉर्म आले. मिशो आहे, हो हो स्नॅपडील आहे, शॉप्सी आहे शॉप्सी आहे, आता हे अनेक नवीन स्टार्टअप आले. हो आता एक तुम्ही लक्षात घ्या की जर एका संकल्पनेवरती एक स्टार्टअप आला होता तरीही आले, कारण की काय केलं होतं का यांनी काहीतरी नवीन एक त्यात ॲड केलं. म्हणजे क्लृप्ती तीच आहे, कुठली तीच आहे, मूळ संकल्पना तीच आहे, परंतु नवीन पद्धतीने घेऊन आले. त्याच्यात क्वालिटी वेगवेगळी देऊ, क्वालिटी वेगवेगळ्या असेल गोष्टी. किंवा Unique गोष्टी. त्यातले काही ऑफर्स असतील किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मार्ग काही वेगळा असेल. वेगळं आहे. आकर्षण करण्याचं काहीतरी एक्झॅक्टली. तर स्टार्टअप म्हणजे असं रॉकेट सायन्स वगैरे काही नाही, ही कॉमन सेन्स आहे की जे सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्टमध्ये अवेलेबल नसतात त्यांच्यापेक्षा वेगळं आपल्याला काहीतरी करायचं आहे. हीच स्टार्टअपची साधी आणि सोपी डेफिनेशन असं मी म्हणतो. म्हणजे छोटासा व्यवसाय आपला किंवा प्रोडक्ट असेल तर त्याला एक गुणवत्तापूर्ण प्रोडक्ट बनवून पुढे ते त्याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीनं करून करेक्ट मोठ्या प्रमाणात त्याला परत मार्केट उपलब्ध करून देणं. अगदी. म्हणजे स्टार्टअपला काय म्हणजे आपल्याला बघायचं आहे की बुवा सगळ्यात पहिले ग्राहक आणि कंपनी, म्हणजे याच्यामध्ये आपलं काय की ग्राहकांची उपयोगिता, म्हणजे ग्राहकांचे कष्ट आपण कसे दूर करू शकतो, हो. त्यांना नवीन जसं फॉर एक्झाम्पल आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मबद्दल बोललो. आता आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असते, आपण त्या शॉपमध्ये जायचो आणि वस्तू घ्यायचं. हो. आता ह्या स्टार्टअपने काय केलं, ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली हो. की तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती, मोबाईलवरती एक क्लिक करा, त्यानंतर ती वस्तू तुमच्या हातात येते काही म्हणजे काही वेळ गेल्यानंतरच. नक्कीच. तर ही त्यांनी म्हणजे गॅप शोधला, ग्राहकांचे कष्ट दूर केले, इनोव्हेशन्स काहीतरी घेऊन आले आणि त्या पुढे गेले. अगदी सिम्पल, काहीच नाही वेगळं त्यात. स्टार्टअप म्हणजे काय आपण सांगितलंच की थोड्या प्रमाणात आपण अजून पुढे अनेक विषयांवर स्टार्टअप संदर्भात बोलणारच आहोत. स्टार्टअप आणि बिझनेस आता याच्यात कसा फरक असतो, कारण अनेकांना वाटतं स्टार्टअप म्हणजे बिझनेस काय, बिझनेस स्टार्टअप म्हणजे काय, तर ही जरा मनामध्ये जो कलह निर्माण होतो, दुविधा मनस्थिती नवीन उद्योजकांसाठी, तर हे नेमकं काय आपल्याला काय वाटतं? आर जे स्वामीची ही स्पेशालिटी की अगदी म्हणजे जे कन्फ्युजन असतं, म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का की स्टार्टअप आणि बिझनेसमध्ये अनेक वेळेस आपण कन्फ्यूज होत असतो की अरे हे तर म्हणजे हे बिझनेसच आहे, मग याला किंवा मी स्टार्टअप बिझनेस करत असलो, अरे मी तर स्टार्टअपच करतोय. पण हे बघा, मूळ संकल्पना काय माहिती का, बिझनेस आणि स्टार्टअपमधला फरक आपण आधी पण बोललो की बिझनेस म्हणजे काय की तो माझ्या वडिलांनी सुरू केलेला असेल, माझ्या आजोबांनी सुरू केला असेल, पिढीचा तो व्यवसाय आणि मी त्याला एक्सटेंड करतोय. एखाद्या जाहिरातीमध्ये 99 वर्षांची परंपरा, तर आता तेव्हा परंपरा छोटं दुकान होतं, आता एक्झॅक्टली. मोठं आहे. तर त्याला अपग्रेडेशन हा बिझनेसमध्ये असतो आणि मोस्ट ऑफ द स्टार्टअप जे आहेत ना ही फर्स्ट जनरेशनचे असतात. आणि स्टार्टअपचं एज जर बघितलं ना आपण, तर ही 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षाच्या पलीकडे स्टार्टअप नाहीच हो. म्हणजे 10 वर्षापर्यंत मी खूप मोठं सांगून दिलं. तर हा बेसिक फरक आहे. आणि अजून याच्यात जर आपण बघायचं म्हटलं तर स्टार्टअपमध्ये काय असतं का, एखादी मी जसं तुम्हाला एखादी इनोव्हेटिव्ह आयडिया असते की ज्याच्या जोरावरती त्याला संपूर्ण बाजारपेठ काबीज करायची असते. आता बिझनेसमध्ये काय माहिती का, मी समज घ्या की एखादी किराण्याचं दुकान ओपन केलं, तर हा काय झाला, हा माझा व्यवसाय झाला, बिझनेस झाला, धंदा झाला माझा. तर त्याच्यामध्ये माझा टार्गेट काय असेल की मी जिथे माझा शॉप सुरू केलेला आहे तिथून एक साधारणतः 500 मीटर अंतरावरती, अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटरचा परिघ असेल, त्याच्यामधले कस्टमर माझ्यापर्यंत यावे आणि मी त्याच्यातून काही अर्निंग करावं, बिझनेस करावं. हा माझा त्या दुकान किंवा बिझनेस सुरू करण्याचा उद्देश असतो. आता मी जेव्हा स्टार्टअप सुरू करतो तर मी किराणा म्हणजे ग्रोसरी विक्रेत्याचं स्टार्टअप जर सुरू केलं तर मी फक्त माझ्या 500 मीटर आजूबाजूच्या माझ्या एरियातल्या, गल्लीतल्या, शहरातल्या असा माझा टार्गेटच नसेल. माझं टार्गेट काय असेल की संपूर्ण राज्यातल्या लोकांपर्यंत मी पोहोचू शकतोय का, संपूर्ण देशातल्या लोकांपर्यंत मी माझं माल उत्पादन पोहोचू शकतोय का, मी एक्सपोर्ट करू शकतोय का, म्हणजे बाजारपेठ माझी खूप मोठी. साधारणतः असं ते स्वरूप आहे. याला आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. तुमचा पण एक आवडता पदार्थ आहे, मला माहिती आहे की वडापाव तुम्हालाही आवडतो आणि छान असा पावसाळा सुरू झाला आहे, असं वातावरणात गरम गरम वडापाव खायला कुणाला आवडणार नाही. आता तुम्हालाही आवडतो अगदी 100. तुम्ही खाऊ घातला ना वडापाव तर 100% आवडीने खाईल मी याच्यामध्ये. तर वडापावचं जर आपण उदाहरण घेऊया की वडापाव विक्री मला करायची आहे. आता मी असा विचार केला की आता वडापाव विक्री मला सुरू करायची, तर मी सगळ्यात पहिला तर विचार केला की आपला MJ कॉलेज आहे, आपला कॅम्पस आहे, या कॅम्पसच्या बाहेर मी वडापाव विक्रीचा एक सुरू करतो, व्यवसाय सुरू करतो. त्याला आपण व्यवसाय, धंदा, बिझनेस असं म्हणूया.
आता मग मी एक तर कॉलेजच्या गेट समोर एखादी माझी छोटीशी गाडी असेल ती लावू शकतो. समोर एखादी छोटासा शॉप रेंटने घेऊ शकतो का, नक्कीच. किंवा असं स्टॉल लावून मी विक्री करू शकतो का. साधारणतः हे त्याचं स्वरूप असेल. आणि त्यावेळेस माझं टार्गेट काय असेल की कॉलेजमध्ये येणारे जो आपला युथ आहे, विद्यार्थी वर्ग आहे, शिक्षक वृंद आहे, तुम्ही आहात, पालक आहे. किंवा पालक तुम्ही जसं बोललेत, किंवा ह्या कॉलेजच्या समोर येणारी जाणारी मंडळी आहे. हो, हो. आता ही मंडळी माझ्या त्या वडापाव माझ्याकडून ते विकत घेतील. म्हणजे माझा टार्गेट म्हणजे माझा ग्राहक कोण आहे, इथे एक चौकट मला माहिती आहे हो. की ह्या चौकटीत मला माझे वडापाव विक्री करायची. तर आपण याला स्टार्टअप म्हणू का, तर नाही. अच्छा. तर याला आपण काय म्हणूया, हा माझा व्यवसाय. धंदा आहे, व्यवसाय आहे, बिझनेस आहे. परंतु जर मी असा विचार केला की मी सेम कॉन्सेप्ट, मी वडापावच विकतो आणि वडापाव विकताना मी काय करतो, आता इथे मला लोकेशन महत्त्वाचं नाही आहे. आता माझ्या बिझनेसला लोकेशन महत्त्वाचं होतं की जिथे मला ग्राहक जास्त मिळतील. त्याच एरियामध्ये मला विक्री हां. करायची. आता मला स्टार्टअपला मला इथे लोकेशन आता मला फार महत्त्वाचं वाटत नाही. परंतु मी जर असा विषय केला की मी वेगवेगळ्या चवीचे म्हणजे फ्लेवर्स आपण म्हणूया की कांदा फ्लेवर, लसूण फ्लेवर, रोस्टेड किंवा पुदिना फ्लेवर, असे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे की असे 25 प्रकारचे वडापावची टेस्ट मी तयार करू शकलो एक चांगला शेफ म्हणून. आणि ते विक्रीसाठी मी एक माझी यंत्रणा उभी केली. त्याच्याकरता मी एखादी असं विक्रीसाठी मी झोमॅटो, स्विगी यांच्यासोबत मी टायअप करून घेतला. माहिती तंत्रज्ञानाचा वापर अगदी, म्हणजे त्याच्यामध्ये मी डिजिटल याचा वापर करून घेतलाय. माझी स्वतःची वेबसाईट सुरू केली, वडापाववाला, असं समजून घ्या, एक छानपैकी नाव ठेवलं. त्याच्यावरती मला असं मोबाईल ॲप तयार करून घेतलं. किंवा त्या पलीकडे जाऊन आपण व्हॉट्सअप सगळेजण यूज करतो की मी व्हॉट्सअपवरती तुमच्या याच्यावरती माझ्या जे वडापाव विक्रीचे जी कॉन्सेप्ट आहे की माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव विक्रीला आहे, त्यांची ह्या टेस्ट आहे. आणि मी स्कीम लॉन्च केल्या की अगर 5 वडापाव खरीदे तो 1 फ्री, अगर आपने 1 महीने का सब्सक्रिप्शन लिया तो आपको आयनॉक्स के 2 टिकट फ्री, आपको 6 महीने का येईल. असं काहीतरी मी ऑफर्स वगैरे आकर्षण क्रिएट केलं आणि याला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ते विक्री सुरू केली. त्याचा एक ब्रँड डेव्हलप केला आणि त्याच्यानंतर मी जिल्ह्याभरात 5-25 फ्रँचायझी तयार केला. तर याला लिमिटेड तर याला आपण काय म्हणू, मग ते याला बिझनेसपेक्षा मी याला स्टार्टअप म्हणेल. अच्छा, म्हणजे हा फरक तुम्ही एक्झॅक्टली हा आपण म्हणजे वडापाववरनच आपण जसं तुम्ही विचारलं की बिझनेस आणि स्टार्टअप मधला फरक काय, हे वडापाववरनं आपण कन्सेप्ट आपण क्लिअर केला. म्हणजे अनेकांना होता, माझ्याही मनात होता स्टार्टअप बिझनेस काय, कारण आपण त्यावर कधी विचारच केला नाही किंवा गायडन्स प्रॉपर घेतलं नाही. आपण युट्यूबवर जातो सर, डॉक्टर साहेब, युवराजजी, पण युट्यूबवर एखादा व्हिडिओ बघितला स्टार्टअपचा तर तो तेवढ्या पुरता ऐकतो, बघतो आणि 5 मिनिटांनी तो विषय आपण विसरूनही जातो. याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. आपण आता उन्हाळा आपला जस्ट आता संपला. जळगावचा उन्हाळा म्हणजे एकदम टू हॉट. आणि जळगावच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला रस्त्याच्या कडेला आपल्याला रसवंती खूप दिसतात. हो, अगदी, म्हणजे आपण कुठेही गेलं की दर 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर झालं की आपण गावात तर भरपूर रसवंती असतात. आता रसवंती काय झाला, रसवंती हा व्यवसाय आहे. परंतु तुम्हाला जर कल्पना असेल, श्रोत्यांना ज्यांनी ऐकलं असेल की एक दातार दाम्पत्य आहे पुण्याचं, म्हणजे मिलिंद दातार आणि कीर्ती दातार हे दाम्पत्य पुण्याचं आहे की जे IT मध्ये काम करत होतं. उच्च शिक्षित दाम्पत्य IT क्षेत्रात काम करत असताना त्यांनी रसवंतीच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला. आणि त्यांनी आता केनबोट नावाचं स्टार्टअप जे काय करतं की ऊसाचा रसच विकतं. आणि परंतु त्यांनी स्टार्टअपचं स्वरूप दिलंय त्यांना. तर त्यांनी संकल्पना काय केली की ऊसाचे वेगवेगळे फ्लेवर्स तयार केले. शॉपिंग मॉल्स असतील, त्यानंतर गर्दीची जी काही ठिकाणं आहे, रेल्वे स्टेशन, बस, तर इथे ते अवेलेबल करून दिले बॉटल्सच्या याच्यामध्ये. त्यांनी माझ्या माहितीनुसार त्यांनी एक छोटंसं मशीन सुद्धा असं डेव्हलप केलं की ज्यांना पेटंट सुद्धा त्याच्या कदाचित त्यांना मिळालेलं आहे की त्या मशीनमध्ये तुम्हाला दिसतं की तुम्हाला फ्रेश ऊसाचा रस मिळतोय. आणि त्या केनबोर्डच्या स्टार्टअपला मोठ्या प्रमाणात फंडिंग सुद्धा मिळाली. किती सुंदर आहे. म्हणजे हा बेसिक फरक आहे बिझनेस आणि स्टार्टअपचा. थोडक्यात यावरून असं लक्षात येतं की आपण ह्या जे विविध मुद्दे मांडलेले आहेत आणि एक कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे, जी दुविधा मनस्थिती होती आता सुटलेली आहे की व्यवसाय हा लिमिटेड आणि एक फ्रेमवर्कमध्ये असणारा धंदा आहे.
आणि स्टार्टअप हा व्यापक दृष्टिकोन ठेवून आपला प्रोजेक्ट, आपला प्रकल्प हा जागतिक ग्लोबलायझेशनकडे आपण वळू शकतो का? अगदी बरोबर. या दृष्टिकोनातून विचार करणं म्हणजे स्काय इज द लिमिट. येस. युथचा हा कार्यक्रम आहे, त्यामुळे स्काय इज द लिमिट. युथसाठी हेच मला असं वाटतं की योग्य समर्पक असं हे शब्द ठरेल. नक्कीच. स्मॉल ड्रीम इज बिग क्राईम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अगदी. म्हणायचे. आणि आपण अनेक पुस्तकं देखील लिहिलेली आहेत, आपणही वाचले असतील त्यांची नो पुस्तकं. एम इज अ नॉट अ क्राईम, बट लो एम इज अ बिग क्राईम. येस, हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे स्वप्न मोठी असावीत. निश्चितच. आणि ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये, या IT च्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असं व्यक्तिमत्व डॉक्टर युवराज परदेशी आपल्या सोबत आहेत. यूथ अँड स्टार्टअप श्रोते हो, हा नवीन उपक्रम, नवीन सिरीज आपण सुरू केलेली आहे. या माध्यमातून अनेक उद्योजक घडावेत, अनेकांना यांच्या ज्या कन्सेप्ट आहेत, स्टार्टअप म्हणजे नेमकं काय वगैरे आपण जाणून घेणार आहोत. आणि आज गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपण आला स्टुडिओमध्ये, हा विषय कथन करत आहात. तर हा विषय असाच पुढे सुरू राहणार आहे. मी गप्पा मारतोय. 90.8 FM आपण ऐकत आहात आणि बघत देखील आहात आपलं यूट्यूब चॅनल. आता आपण प्ले स्टोअरवर देखील आलेलो आहोत श्रोते हो. जगभरात कुठे हा कार्यक्रम आपण ऐकू शकतात. आम्ही पण थोडंसं आता डिजिटलायझेशन निश्चितच इकडे ही startup- काळाची गरज आहे. येस, नक्कीच. तर रेजिस्ट्रेशन नेमकं कसं करता येतं स्टार्टअपचं, किंवा आपल्याला स्टार्टअपसाठी कसं पुढे जाता येतं, किंवा काय काय म्हणजे बँकांसाठी काही आपल्याला जर पुढे व्यवसाय वाढवायचा असेल, मग धंद्याला जर पुढे न्यायचं असेल, वेबसाईट काढायची, हे करायचं ते करायचं, टीम वाढवायची, मग हा पैसा येणार कुठून, तर कशा पद्धतीनं नियोजन करता येईल? कारण ही एक अजून एक समस्या पुढे उभी राहते. तर यावर काय सोल्युशन किंवा गायडन्स काय करायला आपण? आणि हा एक खरोखर खूप महत्त्वाचा विषय आहे की स्टार्टअप सुरू कसे कराल. कारण की काय माहिती आहे का, की बऱ्याच वेळेस ना आता सध्या काय झालं की ह्या सोशल मीडियाच्या युगामध्ये की मोटिव्हेशनलचा इतका भडीमार झाला आहे की मुलं मोटिवेट होण्याच्या जागी कन्फ्यूज व्हायला लागलेली आहे. आणि आपण स्टार्टअपवरती बोलतो, ऐकतो, परंतु नेमकं स्टार्टअप सुरू कसं करायचं? मी काय म्हणतो, अजून एक महत्वाचा प्रश्न, स्टार्टअप कुणी सुरू करावं? यावर काही सांगू शकाल का? म्हणजे मी म्हणजे कसं सुरू कराल ठीक आहे, पण ते कुणी सुरू करावं? म्हणजे मी सुरू करावं, आपण सुरू करावं, युथने सुरू करावं, लेडीजने सुरू करावं, जेंट्सने करावं, किंवा कोणत्या उद्योजकांनी सुरू, हा एक अजून एक प्रश्न आहे. म्हणजे तो पडतच असेल श्रोत्यांच्या मनामध्ये. मी बोललो ना की आरजे स्वामी के बाउंसर से बचना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. लेकिन सर आपसे ही सीखा है, क्योंकि इतनी बड़ी हस्ती हमारे साथ है. नाही, पण हा तो खरोखर कुछ- हा छान प्रश्न आहे स्वामी, हा. की स्टार्टअप सुरू कुणी करावं. हा. याच्यामध्ये काय माहिती का, हे बघा, सक्सेसच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहे. अच्छा. आणि बघा, तुम्ही मी आपण ज्या जनरेशनला आपण रिप्रेझेंट करतो आहोत, तर आपल्या वेळेस ची पण एक सक्सेसची डेफिनेशन केली होती, म्हणजे ती माझीही होती. आता काय होती, तर सगळ्यात पहिले माहिती का, की शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना चांगले टक्के किंवा चांगली ग्रेड. आता चांगले टक्के, चांगले ग्रेड म्हणजे काय? चांगली नोकरी. हा, तो एक उद्देश. चांगली नोकरी म्हणजे काय? त्याच्यानंतर चांगली नोकरी नंतर चांगली छोकरी. बरोबर आहे. चांगली छोकरी मिळाल्यानंतर त्याच्यासोबत जर पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये 1 BHK 2 BHK फ्लॅट जर झाला, भलेच 20 वर्ष त्याचे हप्ते का फेडत असताना, तर गंगेत घोडं न्हालं. तर साधारणतः हा फॉर्म्युला ज्याचा असतो, चांगले टक्के, चांगली नोकरी, चांगली नंतर चांगली छोकरी, 1 BHK 2 BHK फ्लॅट, म्हणजे लाईफ इज सेटल, सक्सेसफुल लाईफ. साधारणतः हा बहुतांश लोकांचा फॉर्म्युला असतो. तो चुकीचा पण नाहीये. परंतु मी श्रोताओ, की ज्यांचा कोणाचा हा फॉर्म्युला असेल, त्यांना मला असं म्हणणं आहे की त्यांनी स्टार्टअपच्या भानगडीत पडू नका. स्टार्टअप्समध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आहेत. ही प्लेन लाईफ नाही आहे. अपने को कुछ बडा सोचणे का, कुछ बडा करणे का. 20 वर्ष आपल्याला हप्ते फेडायचे नाही, होम लोन भरत बसायचं नाही आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला मी जसं बोललो की हा फॉर्म्युला चुकीचा पण नाही, परंतु काही तरुणाईमध्ये असं एक वेगळं स्किल असतं की ते काही ह्या चौकटीच्या बाहेर जाऊन पण काहीतरी वेगळं करू शकतात, परंतु तरी पण त्या फॉर्म्युल्यात ते अडकून बसतात. तर मला असं वाटतं की हा स्टार्टअप तर तुम्हाला ज्यांना सुरू करायचा असेल, त्यांनी ही मळकी वाट निवडण्यापेक्षा समथिंग डेअरिंग, डर के आगे जीत आपण म्हणतो ना, तसं काहीतरी असेल तर त्यांनी त्या निर्भीडपणे या मार्गावरती निघावं. आणि आता तुम्ही जसं सांगितलं की स्टार्टअप सुरू कसा करावा, कुणी सुरू करावा, आपण सांगितलंच की यांनी न केलेलं बरं. तर बाकीचे सगळे करू शकतात आणि निर्भीडपणे उतरणाऱ्यांनी नक्कीच करावं. अगदी स्टार्टअप सुरू कसा करायला, म्हणजे हा एक खरोखर महत्त्वाचा मुद्दा आहे. तर याच्यामध्ये आपण जसं आधी पण आपण बोलत होतो की स्टार्टअपला सगळ्यात पहिले काय लागतं माहिती का, सगळ्यात पहिले तुम्हाला आवश्यकता असते एका चांगल्या आयडियाची, कॉन्सेप्ट. तर तुमच्याकडे एक चांगली आयडिया असेल ना, तर बाकी के प्रॉब्लम सब ऐसे मतलब ऑटोमेटिकली कम हो जाएंगे.
आगे का सोचो. आयडिया हाँ, तुमच्याकडे काहीतरी युनिक आयडिया असली पाहिजे, समथिंग काहीतरी वेगळं, या इसमें स्पार्क है, कुछ तो भी अलग, कुछ तो भी धमाका हो सकता है. तर ती सगळ्यात पहिले तुम्हाला एक चांगली आयडिया असली पाहिजे. अच्छा. त्या आयडियावरती तुमचा चांगला रिसर्च असला पाहिजे. आता रिसर्च म्हणजे असं नाही बरं का, की गुगल घ्यायचं आणि त्या टाकायचं, अरे याच्या रिलेटेडचं काही कीवर्ड टाकायचं आणि ते बघायचं Search सर्च, करायचं. असं नाही. मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला त्याच्यातले प्रत्यक्ष. रिसर्च प्रत्यक्ष बघितलं, किंवा आपण जी आयडिया केलेली आहे, आपण जी सर्व्हिस मार्केटमध्ये घेऊन येणार आहोत, किंवा आपण प्रॉडक्ट जे काही मार्केटमध्ये घेऊन येणार आहोत, तसे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत का, असतील तर आपलं बेटर कसं आहे, नक्कीच. लोकांपर्यंत आपण वेगळ्या पद्धतीने कसे कसं जाऊ पोहोचतो आहे, शकतो. हा मार्केट रिसर्च झाला की साधारणतः तुम्हाला लीगल प्रोसेसकडे थोडंसं वळावं लागतं. बरोबर. याच्यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा काय असतो, की तुमच्या स्टार्टअपची किंवा तुमच्या कंपनीची तुम्हाला ओळख निर्माण केली पाहिजे. अच्छा. ओळख निर्माण केली पाहिजे म्हणजे काय माहिती का, की तुमच्या कंपनीची आयडेंटिटी, की तुमची कंपनी 1% आहे, पार्टनरशिप आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे, LLP आहे. नेमकं तर काय? हे तुम्हाला रजिस्ट्रेशन, तुम्हाला एक लीगल प्रोसेस करून घ्यावी लागते. आणि ही प्रोसेस करून घेण्यासाठी मार्केटमध्ये खूप एक्सपर्ट्स आहेत, म्हणजे CA आहेत, टॅक्स कन्सल्टंट आहेत, किंवा अशी खूप तज्ज्ञ मंडळी आहेत, अच्छा. की जी त्यांचे चार्जेस घेऊन आपल्याला ही प्रोसेस कम्प्लीट करून देतात. अच्छा. याच्यानंतर मग काय, ही प्रोसेस झाली की मग आपल्याला नंतर काय करायचं आहे, की आपल्याला स्टार्टअप इंडिया वेबसाईटवरती आपली एक नोंदणीचा एक सोपास्कार पार पाडावा म्हणजे लागतात. शासनाची, सरकारची योजना एक्झॅक्टली. आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आता तुमची कंपनीची आयडेंटिटी निर्माण झाली, तर तुम्हाला स्टार्टअप म्हणून जर तुमची ओळख निर्माण करायची असेल, तर तुम्हाला DPIITचं रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे. तर DPIIT म्हणजे काय, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. ओके. ही केंद्र सरकारचं ही एक यंत्रणा आहे, की ज्याच्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, आणि त्याच्यानंतर तुमची कंपनी ही अधिकृत स्टार्टअप आहे असं साधारणतः म्हटलं. सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालय. आता नाही, ही DPIIT हे एक स्वतंत्र संस्था एक त्याला म्हणून आपण यंत्रणा आपण म्हणूया, स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत. हो. आणि ही जी प्रोसेस आहे ही टोटल ऑनलाईन प्रोसेस असते. क्या बात म्हणजे याला डॉक्युमेंट्स पण खूप कमी आहे, म्हणजे अगदी पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमच्या कंपनीची की जे काही प्रोसेस कंप्लीट केली आहे, अगदी बेसिक Registrations डॉक्युमेंट्स याच्यात लागतात. आणि एकदा DPIITचं रजिस्ट्रेशन झालं की तुमची कंपनी ही अधिकृत स्टार्टअप आहे अशी क्या बात आहे. ओळख निर्माण होते. खूप छान. आणि मग त्यानंतर आपण जसं चर्चा केली होती, आपण खूपच मुद्दे आज बघितलेले आहेत श्रोते हो या नवीन कार्यक्रमामध्ये. आणि युथ अँड स्टार्टअप हे नवीन सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत आपल्यासाठी. युवराज परदेशी गेल्या 30 मिनिटापासून आपण संवाद साधतोय, आणि खरं तर असं वाटतं की बोलतच राहावं, पण वेळेची मर्यादा आहे, आणि आपण पुढच्या भागामध्ये देखील अनेक विषयांवर बोलणारच आहोत. परंतु तत्पूर्वी आपण हा जो विषय हाताळलेला आहे, की रजिस्ट्रेशन करावं DPIIT या यंत्रणेमार्फत, तर काही ज्या गोष्टी असतात, जसं आपण बोललो होतो की आर्थिक बाबतीत अडचणी येतात, यासाठी अधिक काय करता येतं, म्हणजे बँकांशी कशा पद्धतीनं, तो शेवटचा एक मुद्दा या कार्यक्रमामध्ये. नाही, ॲक्च्युली कसं आहे माहिती का, हा खूप असा व्हास्ट विषय आहे. कारण की कसं माहिती की फंडिंग हा एक मेजर, म्हणजे युथचं जी क्रेज आहे स्टार्टअपची, तर नक्कीच आपण पुढच्या भागामध्ये नेमकं कोणत्या विषयावर अगदी बोलणार म्हणजे आहोत, तो विषय आपण सांगावा. अगदी अगदी आजच्या पहिल्या भागाचा आपण समारोप करू. अगदी म्हणजे हा विषय काय, स्काय इज द लिमिट असा हा व्हास्ट विषय आहे. आणि 30 मिनिटात हा विषय संपणारा नाहीये. तर मला असं वाटतं की आपल्या पुढच्या भागामध्ये आपण पिचिंग आणि फंडिंग या विषयावरती जाणून घ्या. म्हणजे पिचिंग, आपल्याला फंडिंग मिळवण्यासाठी आपल्याला पिचिंग करावं लागतं, आणि फंडिंग कशा प्रकारे असते, फंडिंगचे प्रकार काय असतात, हे सगळं अगदी पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया. आपण एक म्हणजे श्रोते हो, ही बाब आता इथे येऊन आपण पोहोचलेलो आहोत. खरं तर या संवादातून हा म्हणजे जसं नदी वाहत जाते आणि ती पुढे समुद्राला मिळणारच आहे, परंतु गंगा नदीचा उगम जसा वरून झालेला आहे, आणि कैलाश पर्वतातून गंगा वेगवेगळ्या नावानं ओळखली जाते, आणि ती दक्षिणेकडे देखील वाहतात काही गंगा, आणि त्यांचा उगम हा तिथून जरी असला, परंतु सगळ्या समुद्रालाच मिळणार आहेत. तर स्टार्टअपकडे आपल्याला वळायचं आहे. समुद्र अथांग आहे, आपण पाण्याचा एक थेंब आहोत. आपण एक जसं आपण सांगितलं की एक लिमिटेशन व्यवसाय असतो आणि धंदा असतो, तर त्याला स्टार्टअपकडे वळायचं आहे, आणि आपला उद्देश हाच आहे श्रोते हो, की या माध्यमातून पुढे जायचं आहे. तर डॉक्टर युवराजजी, आपण या कार्यक्रमात या सिरीजमध्ये आपण सहभागी झालेला आहात, आपला अमूल्य वेळ देत आहात, आणि आपल्या ज्ञानाचा नक्कीच श्रोत्यांना, बघणाऱ्या दर्शकांना फायदा होईल
आणि आपल्या या रेडिओ मनभावांच्या माध्यमातून आपण स्टुडिओमध्ये आलात या पहिल्या कार्यक्रमामध्ये. खरं तर मी आभार व्यक्त करणार नाही, आपलं स्वागत आहे या सिरीजमध्ये. अगदी 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 मला माहिती तुम्ही लवकर सोडणार नाही आहात. नक्कीच आपल्याला वर्षभर हे कार्यक्रम आपल्याला सिरीज बघायला मिळणार आहेत. आपण कार्यक्रमाची वेळ आणि त्याचा टायमिंग आता ठरवणार आहोत. आठवड्यातून 1 दिवस हा कार्यक्रम किंवा 2 दिवस प्रयत्न करूया देण्याचा. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोतेहो, आज आपण बघितलं स्टार्टअप म्हणजे काय, स्टार्टअप आणि बिझनेस याच्यामधला नेमका फरक कसा, स्टार्टअप कुणी सुरू करावा, हा थोडासा एक गमतीशीर आपण सांगितलं की यांनी करू नये, म्हणजे बाकीच्यांनी सगळ्यांनी करावा, आणि रजिस्ट्रेशन कसं करावं, आणि पुढे येऊन पोहोचलो की पिंचिंग अँड फंडिंग या विषयावर पुढच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करणार आहात. तर शेवटी जाता जाता कसं वाटलं आपल्याला या पहिल्या कार्यक्रमामध्ये रेडिओ मनभावांच्या स्टुडिओमधून श्रोत्यांशी संवाद साधला, थोडक्यात काय सांगा? नाही, खूप छान. म्हणजे काय माहिती का, की आपण यूथसाठी जे वेगवेगळे कार्यक्रम राबवतात ते खरोखर एक मोटिवेशन असतात. आणि नुसतं असं नाही की मोटिवेट करा, पण ते कसं त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. मला असं वाटतं की असं एक सुंदर कॉम्बिनेशन ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेऊन आले आहात. त्यामुळे रेडिओ मनभावन आणि माय फ्रेंड RJ स्वामी, Thank you so तुमचं much. दोघांचं म्हणजे खरोखर आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा या सिरीज देण्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ देत आहात. आपल्या या को फाउंडर आहात आपण एका डिजिटल मीडिया संस्थेचे, तरी पण आपण वेळात वेळ काढून हा कार्यक्रम खास, आणि आपण असंही बोलला होतात की या कार्यक्रमातून निदान 2 जरी चांगले मोठे उद्योजक स्टार्टअपच्या माध्यमातून जर पुढे आले तर खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम सक्सेस झाला. तर निश्चित. त्या उद्देशानं श्रोतेहो, आपण याला डिटेलमध्ये आपण नोटसुद्धा करू शकतात. या कार्यक्रमातले जे काही विविध मुद्दे असतील आपण नोट डाऊन करून ठेवा. आणि आमचा संपर्क क्रमांक आहे 92 844 99 433. आणि कृपया सर आपलाही मोबाईल क्रमांक सांगावा, जेणेकरून श्रोत्यांना जर काही अडचणी असतील तर ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला मेसेज कमेंट करू शकतील. तर कृपया आपलाही नंबर या ठिकाणी नमूद करावा. माझा मोबाईल नंबर आहे 9850773006. जरी मी फोन इन केस नाही उचला, बऱ्याच वेळेस कसं कामाच्या याचं उचलत नाही, तुम्ही व्हॉट्सअप करा, मी डेफिनेटली तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. श्रोतेहो, आपला रेडिओ मनभावांचा संपर्क क्रमांक ऑफिशियल नंबर आहेच 92 844 99 433. या क्रमांकावर आपण संपर्क करू शकतात, कमेंट करू शकतात. हॅलो मनभावन हा कार्यक्रम असतो दर मंगळवारी, तो देखील आपण ऐकू शकतात. आणि दर मंगळवारी 12 ते 12:30 आपण कॉल करा, आपल्या प्रतिक्रिया कळवा कार्यक्रमांच्या संदर्भात, आणि आपल्या आवडीचं गीत देखील आपण गुरुवारी आपण ते ऐकू शकतो. तर हा कार्यक्रम असाच पुढे सुरू राहील. युवराजजी, आपण या कार्यक्रमात आलात, ही सिरीज सुरू करतोय, त्याबद्दल खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर श्रोतेहो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी तुमचा रेडिओ मित्र RJ स्वामी तूर्त इथेच थांबतो. आणि प्लेस्टोरला ॲप आहे, ते डाउनलोड करा. आम्हाला सोशल मीडिया हँडल्सवर देखील आपण फॉलो करू शकतात. डॉक्टर युवराज परदेशी यांचे देखील सोशल मीडिया हँडल्स आहेत, त्याला देखील आपण फॉलो करू शकतात. धन्यवाद.